बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका शुभांगी भडबडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 5. मंदिराच्या भव्य गोलाकार रूपावरूनच परिसराची कल्पना येत होती. मैडम, इसे 64 जोगिनियों का मंदिर कहते हैं. इस वृत्ताकार मंदिर का भव्य रूप आप देख रही है. इसमें 81 मूर्तियां हैं. अधिकांश देवियों की है. ईश्वर 10वीं शती में देवताओं के नाम खुदवाए गए थे, जो संस्कृत ग्रंथों से भिन्न है. 10वीं शती में यहाँ खुली छत का मंदिर था. इसमें एक मूर्ति दूसरी शती की तथा नृत्य साधना करने वाली प्रतिमाएं शती की है. मैडम, इसमें जो और लिखा होगा वह आप पढ़ लीजिए. क्यों, आपको पढ़ना नहीं आता? हाँ, आता तो है, लेकिन उतनी प्रैक्टिस नहीं है. इच्छा आगे बताओ भी. 64 जोगिनियों के आंगन में स्थित यह गौरीशंकर मंदिर चेदी महारानी अलहद देवी ने अपने पुत्र नरसिंह देव के राज्यकाल में ईस्वी सन 1555 में बनवाया. गर्भगृह की दीवार पर लगा शिलालेख बताता है कि महाराजा विजय सिंह की माता यहाँ नित्य पूजा करने आती थी. मैडम, यहाँ देखिए, इस ओर भूमिगत रास्ता है. इस रास्ते से रानी दुर्गावती मदन महल से मंदिर आती थी. निर्मला खुदू खुदू हसू येत होतं. अगणित वेळा पाहिलेलं हे मंदिर शिवाशिवी खेळताना या पायऱ्यांवर कितीदा महेश आणि ती धावली होती. पण आज सारं नवीन आणि सुंदर वाटत होतं. महेश, राणी दुर्गावतीच्या सौंदर्याला नजर लागू नये म्हणून ती या गुप्त मार्गाने येत असेल, खरं ना? आणि सृष्टीतलं सौंदर्य पाहायला ती ह्या सळसळत्या पिंपळाखाली बसत असेल. निर्मला, आज पिंपळाकडे पायऱ्या चढतानाच माझं लक्ष गेलं. किती चमकतात ह्याची पानं, किती सळसळतो. शेजारचा पळस केशरी फुलांनी भरून आलाय, तर पिंपळ चकाकत्या पानांनी सजलाय. याच पिंपळाच्या पानावर झोपलेला श्रीकृष्ण आमच्याकडे आहे. आत्ता मला कळलं, श्रीकृष्णाने हे सोनसळी पानच झोपायला का निवडलं ते जाऊ दे रे. त्या दूरवर दिसणाऱ्या मदन महालासारखा आपणही एक महाल बांधू, नर्मदेच्या काठी, संगमरवरचा. महेश हसला. वेडाबाई, तू प्रोफेसर होणार आहेस, मी घरगडी. महालात राजा राणी राहतात. मी राणी होईल, कोणीतरी एक राजपुत्र येईल, तो मला इच्छा विचारेल, मग तो सेवकांना आज्ञा करील. कोणाशी लग्न करणार आहेस? तुझ्याशी तर नक्कीच नाही. मला तुझी आई आवडत नाही. विषय अर्धाच राहिला. देखिए मैडम, इसे पंचवटी कहते हैं. कहते हैं कि प्रभु रामचंद्र दंडकारण्य में जाते समय यहाँ रुके थे. तब यहाँ घना जंगल था. निर्मला स्वप्नात हरवल्यासारखी उभी होती. त्याचं बोलणं तिच्या कानावरून गेलं. उतरत्या उन्हाची किरणं तिच्या केसावर होती. गाल लाल लाल झाले होते. एका हाताने तिने फांदीचा आधार घेतला होता. त्यामुळे तिच्या शरीराला नृत्य मुद्रेचा आकार प्राप्त झाला होता. लहानपणापासून महेश तिला पाहत होता. पाहता पाहता ती मोठी कशी झाली आणि तिच्या गळ्याशी ओढणी कधी आली हे कळलंच नाही. छोट्या छोट्या गोष्टीवर खळाळून हसण्याची आणि चेहऱ्यावर दोन्ही हात झाकून लाजायची तिची पद्धत महेशला नव्याने जाणवली. निर्मला नर्मदे इतकं सुंदर सत्य, नर्मदेची अनेक विलोभनीय रूपं त्यांच्या मनात होती. पण आज निर्मलाच्या देहावर फुलून आलेल्या वसंताचं अनोखं रूप तो पाहत होता. कसं सांभाळतात हे वसंत वैभव आपल्या सुकुमार देहावर. कसं उमलतं गुलाबाचं हसू ओठावर. चंचल डोळ्यात
कोण देतं आमंत्रण? हिरव्या देहात किती ऋतू वस्तीला येतात. कमल पुष्पाने तुडुंबलेल्या जलाशयासारखे किती विचार तिच्या मनात येतात. कुठून येत हे सारं नकळत? महेश तिच्याकडे पाहताना विचार करीत होता. चलावं गाईड महाशय. 2-2 पायऱ्याने ती उडी मारत उतरत होती. निमा, एक विचारू? खरं खरं सांगशील? मी कधी खोटं सांगितलीये का? विचार ना. तुला नेहमीच पुढे जायची घाई का? महेश, हे तू विचारणार नव्हतास. खरंच हेच विचारणार होतो. बघ, मावळता सूर्य माझ्या साक्षीला आहे. तुझ्या श्वासांची साक्ष दे ना. त्या सूर्याला का साक्षीला धरतोस? महेश, आता घरी जाऊया. बघ, संध्याकाळ नर्मदेत उतरली. आता पाहता पाहता अंधार होईल. आई वाट पाहत राहील. निमा, फक्त आजचा दिवस. आज पौर्णिमा आहे. लोक मुद्दाम पौर्णिमेचा चंद्र पाण्यात पाहता यावा, चांदण्याची बरसात अंगावर व्हावी म्हणून बोटिंग करतात. तिचे डोळे भरून आले. आई रागावेल म्हणून रडतेस? नाही, तुला वाईट वाटेल मी गेले तर म्हणून. आणि गेलीस तू तर मी काय करीन? काही नाही, नुसता बसून राहीन. चल महेश. मिश्रा चाचांची छोटी नाव आकाशगंगा किनाऱ्याला टेकून उभी होती. महेशनं साखळी सोडवून निर्मलाला हात दिला. उंच डोंगर माथ्यावर रेंगाळणाऱ्या प्रकाश पावलांचा केशरी रंग नर्मदेच्या पाण्यात पडला होता. पक्ष्यांचा थवा त्यांच्या डोक्यावरून आकाशाकडे झेपावला. संध्या हिरमुसली, कोमेजली. जाणाऱ्या दिनकराने तिच्या मस्तकावरून हात फिरवला. तिच्या कपाळाचं चुंबन घेत तो म्हणाला, वेडी कुठली? विरह तर काहीच काळाचा. मी जाताना हसून निरोप दे. नर्मदेच्या पाण्यात दोघांचं रूप महेशला दिसत होतं. पूर्व क्षितिजाच्या बाजूने रजनी आली. तिच्या सतेज पावलांनी सारा आसमंत उजळला. आल्या आल्या तिने सारी मलिन वस्त्र क्षितिजा पल्यात टाकून दिली. चमचमत्या टिकल्यांची साडी तिने घातली. मोगऱ्याचा गंध लेवून तिने ढगांची सुंदर रंगावली घातली. रजनीकांत हळुवारपणे डोकावले तशी रजनी आकाशभर हसली. निर्मला हे दृश्य भान हरपून पाहत होती. महेश तिच्याकडे पाहत होता. नाव हळूहळू चालत होती. त्याने दोन्ही वल्ही नावेतच ठेवली होती. कसल्या विचारात आहेस निमा? विचार कुठलाच नाहीये. प्रणयात अखंड बुडालेली रजनी हा निसर्गाचा एकांत, सृष्टीचा सौंदर्य विलास, ही दगडांची सहज घडलेली शिल्प आणि निस्तब्ध असं हे रूप मी कधीच पाहिलं नव्हतं महेश. निमा, किती दूरवर बसलीस ग? जवळ बस ना. पण तुझी नाव कलंडेल. भीती वाटते. तुझ्याबरोबर भीती कसली? पडलो तर दोघंही पडू. त्याने तिला हात दिला. नाव हेलकावली. शांत स्निग्ध परिसर, नर्मदेच्या मांडीवर जोजवणाऱ्या लहरी, दुग्ध धवल रजनी, पाहत राहावं असं रमणीय रूप. महेशच्या मनात आलं, दिवस असता तर आपण नक्की म्हणालो असतो, हा इथे निळ्या रंगाचा मार्बल आहे, इथेच पुढे सफेद आणि लगेचच गुलाबी रंगाचा मार्बल आहे. हे उंच कडे कसे निर्माण झालेत माहिती आहे निमा तुला? एकदा माहेरून खूप उशिरा नर्मदा आपल्या सासरी गेली. सासू रागावली, सासरे रागावले आणि पतिराजही रागावले. म्हणाले, अगं लग्न झालेल्या मुलीनं असं आणि इतके दिवस माहेरी राहायचं असतं का? आमची बघ कशी आबाळ होते ती. आता कधीही माहेरी जायचं नाही. मग नर्मदेला रडू आलं. ती खाईना पिईना, दिवसेंदिवस अशक्त होत चालली. त्या उंच कड्यापर्यंत बाळसेदार असलेली ती अशक्त झाली, क्षीण झाली. पतिराज एक दिवस म्हणाले, गंमत केली वेडाबाई, मुलीचं माहेर कधी कुणी तोडतं का? जा,
जा तू माहेरी, पण लवकर ये. आणि आनंदाने उड्या मारत ती माहेरच्या रस्त्याकडे गेली. पण इथे ती बारीकच झाली. महेश मनातच हे सारं बोलला. प्रगट तो म्हणाला, निमा, हा भूलभुलैया पाहिलास? माणसाच्या जीवनात असावा तसा. कुठे जायचं याचं ज्ञान नसल्यावर होणारी तारांबळ इथेही होते. इथून 4 ठिकाणी रस्ते गेल्यासारखे वाटतात. दिवसा ह्यामधल्या उंच डोंगरावर एक साधू बसलेला असतो. रोज ह्या पाण्याच्या मध्यभागी तो कसा जातो, दिवस कसा घालवतो आणि परत तो कधी कोणालाच माहीत नाही. निसर्ग हा फार मोठा शिल्पकार आहे. या उंच कड्यावर त्याने वाऱ्याची छिन्ने घेऊन कितीतरी शिल्प कोरलीत. गणेश गुंफा, दत्तात्रय गुंफा ही त्रिमूर्ती यांचा निर्माता तोच. रात्र चढत होती. दूरवर नावा प्रवाशांना घेऊन रमत गमत चालल्या होत्या. निर्मलाही विसरली होती आपलं घर. दूरवरच्या नावातून बंगाली गीतांचे हळूवार स्वर निनादत होते. रात्रीलाही एक उन्माद असतो. पाहता पाहता ती चढत जाते. दिवसभराच्या स्वप्नांचा मार्ग ती आपल्या हाती घेऊन चालते. निर्मला नर्मदेसारखी तेजोवस्त्र लिहिलेली रमणी. कुंजवनातून श्रीकृष्णाच्या वेणूतून आर्त साद निघावी. राधे, 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 तशी आपल्या मनातली साद बाहेर पडली तर. ह्या क्षणी निर्मलानं व्यापून टाकलंय आपल्याला. शरीराच्या रोमाला डोळे असावेत आणि प्रत्येक अवयवाला कान असावेत आणि सहस्त्र कलांनी जलधारांनी धरतीला चिंब करावं, मेघांनी लपेटून टाकावं, असं काहीसं विलक्षण त्याला वाटू लागलं. असं आजवर कधी वाटलं नव्हतं. हे वसंत ऋतूचं आमंत्रण की मनाच्या अनुरेणूचा तेजोमय झंकार, हेच त्याला कळेना. नाव वळवताना थोडी कलली आणि आपल्यातच मग्न असलेली निर्मला त्याच्या अंगावर पडली. महेशला तिचा नकळत झालेला स्पर्श महेशला काही सुचलंच नाही. त्याने पटकन तिला हृदयाशी घट्ट घट्ट आवळलं. निर्मला घुसमटत म्हणाली, महेश, हातात सुकाणू धर, नाव किनाऱ्याकडे ने. असं मध्येच बेभान होणं चांगलं नाही. महेशने हे ऐकलं मात्र त्याच्या हाताची पकड सैल झाली. खाली मान घालून दोन्ही हातात सुकाणी धरत तो म्हणाला, निमा, 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 तू मला खूप आवडतेस. तूही मला आवडतोस महेश, पण किनाऱ्याकडे नाहणे अगोदर. महेशने नाव किनाऱ्याला लावली, बांधून ठेवली. घाटाच्या पायऱ्या चढून ते दोघे वर रस्त्यावर आले तेव्हा चांगलीच रात्र झाली होती. आई रागावेल आता, महेशने विचारलं. ती गप्प होती. माझ्यामुळे उशीर झाला, तो काकुळतीनं म्हणाला. तिने पुढे आलेली वेणी मागे टाकली, ओढणी डोक्यावरून घेतली. दोन्ही हाताची घडी बांधत ती म्हणाली, महेश, नेहमी मलाच घाई असते आणि उशीर तुझ्यामुळे होतो. हो ना, त्याला काय बोलावं सुचेना. अंगावर शाल पांघरला राजा समोरून येताना दिसला तसा महेश कमालीचा घाबरला. आपल्या अंगावरची शाल निर्मलाच्या अंगावर पांघरत तो म्हणाला, घाबरू नकोस महेश, तुम्ही गेलेलं मी पाहिलं तेव्हापासून इथेच आहे. आपण तिघं एकाच वेळी परतलो तर घरी रागावलं तर जाईल, पण त्यात केवळ काळजी असेल. महेशचे डोळे भरून आले. काही न सुचून महेशने त्याला घट्ट मिठी मारली तेव्हा राजा गमतीनं म्हणाला, जागा चुकलास बाबा. खरंच मी बुद्धू आहे रे. काय करावं, कसं वागावं, मला खरंच काही कळत नाही. राजा, राजा, मी वेडा आहे रे, मला सावरून घे. महेशचा कंठ दाटून आला होता. महेश, अरे जेवायला चालतोच ना. साहेब त्याला हाक मारत होते. तन्मय झाला आहेस नर्मदेत की निर्मलात? ह्या चित्रांनी तुला जबलपुरात तर नेलं नाही. महेश हसला. साहेब, काही काही पाऊलवाटा विसरता येत नाहीत, पण आपोआपच मिटल्या जातात, कधी होत्या की नव्हत्या अशा.
आणि काही काही पाऊलवाटा स्वतःच्या हाताने मिटवाव्या लागतात. मग मनाला जे दुःख होतं ना, ते सांगताही येत नाही कुणाला. दोघंही आपापल्या पाऊलवाटांचा संदर्भ शोधत होते. महेश विचारमग्न होता, तसंच साहेबी आपल्या विचारात मग्न झाले होते. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.